नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, विकसित कृषी संकल्प अभियानादरम्यान शेतकऱ्यांनी बियाणे व कीटकनाशके यांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली होती। त्यामुळे आता बियाणे आणि कीटकनाशके यांच्याशी संबंधित कायदे आणखी कडक करण्यात येतील अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केली। कृषी सचिव यांनी सांगितले की कृषी मंत्रालय बनावट बियाणांबाबत कठोर कायदा करणार असून या अंतर्गत गुन्ह्यांसाठी दंड कसा वाढवायचा यावर विचार करत आहे। बियाणे कायदा 1966 मध्ये 1 वर्षाच्या आत योग्य ते बदल केले जातील। तसेच बनावट कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी कीटकनाशक कायदा 1968 मध्ये सुधारणा केल्या जातील। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बनावट कमी दर्जाचे बियाणे तयार केले तर आता खैर राहणार नाही। कायदे अधिक कडक करण्याची केंद्र सरकारची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केल्यानंतर घोषणा झालेली आहे। यासाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सूचना मिळालेल्या होत्या की कृषी विषयक योजना आणि धोरणे ठरवताना त्यांचा उपयोग कसा केला जाईल। प्रगतिशील शेतकऱ्यांचे उपक्रम लोकप्रिय केले जातील असेही या योजनेत म्हटले। शेतकऱ्यांच्या बांधावर किसान विकास केंद्रांचे शास्त्रज्ञ आठवड्यातून 3 दिवस शेतकऱ्यांच्या शेतांना सक्तीने भेट देतील आणि आठवड्यातून 2 दिवस शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारीही येतील। तर मित्रांनो, 721 जिल्ह्यांच्या 1.43 लाख गावातील 1.34 कोटी शेतकऱ्यांशी संपर्क साधला गेला। या बाबतीत माहिती जमा करण्यासाठी हा उपक्रम होता। 8280 शास्त्रज्ञ आणि 2170 पथके देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानात होती आणि त्यानंतर 60,281 कार्यक्रमांचे आयोजन देशभरात करण्यात आले होते। तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की या योजना आणि यासारखे कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जातात आणि आता खरीप पिकाचा हंगाम सुरू झाला आणि त्यामुळे कीटकनाशके, बी बियाणे यांची मागणी वाढलेली आहे। तर मित्रांनो, या सगळ्यांसाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन पाऊल उचलले आहे आणि त्यासाठी कीटकनाशके आणि बी बियाणांमध्ये भेसळयुक्त जर उत्पादने उत्पादित केली जातील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ही माहिती अशीच अद्ययावत माहिती तुम्हाला मिळत राहील यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।